त्यानंतर श्रीगुरूंनी अभिमंत्रित विभूती त्याच्या सर्वांगावर प्रोक्षण केली. तर काय आश्चर्य, त्याच्या ठायी पूर्ण ज्ञानाचा उदय झाला. तो अस्खलित वेदपठण करू लागला. तो चमत्कार पाहून वादासाठी आलेले ते उर्मट ब्राह्मण अक्षरशः भयभीत झाले. त्यांच्या मुखातून शब्द फुटेना, त्यांच्या हृदयातून कळा येऊ लागल्या, त्यांच्या सर्वांगाला घाम फुटला. ते थरथर कापू लागले, स्वतःची निंदा करू लागले. श्रीगुरूंच्या चरणी लोळण घेऊन क्षमायाचना करू लागले. त्यांनी श्रीगुरूंची स्तुती केली, करुणावचने भाकली. तेव्हा श्रीगुरू त्यांना म्हणाले, तुम्ही मदांध होऊन अनेक ब्राह्मणांचा धिक्कार केलात, विद्याबळाने उन्मत्त होऊन करू मिळेत अशा अनेक गोष्टी केल्यात. या त्रिविक्रम भारतीला वृथा त्रास दिलात. आता पश्चात्ताप करून काय उपयोग? या कर्माचे फळ म्हणून तुम्ही ब्रह्मराक्षस व्हाल. ती भविष्यवाणी ऐकून दोघे ब्राह्मण फारच शोकग्रस्त झाले. काकुळतीने उशाप मागू लागले. श्रीगुरू त्यांना म्हणाले, तुम्ही 12 वर्ष ब्रह्मराक्षस व्हाल. तुम्हाला कृतकर्मांचा पश्चात्ताप झाल्यामुळे तुम्ही शांत राहाल, उद्विग्नता नसेल. पुढे पर्यटन करणारा एक ब्राह्मण तुम्हाला भेटेल, तेव्हा तुम्ही शुक्ल नारायण असा शब्द उच्चाराल. त्याच्या पुढील वाक्य तो तुम्हाला सांगेल, तेव्हाच तुमचा उद्धार होईल. तुम्ही राक्षस योनीतून मुक्त व्हाल. आता तुम्ही नदी तीरी जा. श्रीगुरूंच्या आज्ञेने ते दोन्ही ब्राह्मण गावाबाहेरील नदी तीरी गेले. तेथे हृदयक्रिया बंद पडून त्यांना तत्काळ मृत्यू आला. ते ब्रह्मराक्षस झाले. ओम गुरु दत्तात्रेय नमः.